नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्था. बरोबर. आपल्या देशाचा कारभार कसा चालतो याचे 3 मुख्य स्तर आहेत. एक आहे संघशासन, जे संपूर्ण देशाचा कारभार पाहते. दुसरं राज्य शासन, जे आपल्या राज्याचं काम पाहतं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आपल्या गावाशी थेट जोडलेलं आहे, ते म्हणजे स्थानिक शासन. हो, आणि याच ग्रामीण स्थानिक संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज व्यवस्था असं म्हणतात. अगदी. आजच्या चर्चेत आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या 3 स्तरांची रचना आणि त्यांची कामं कशी चालतात हे या पाठ्यपुस्तकातल्या माहितीच्या आधारे समजून घेणार आहोत. मला वाटतं हे खूप रंजक ठरेल, म्हणजे गावाच्या विकासात या संस्थांची भूमिका नक्की काय असते हे जाणून घेणं. हो, नक्कीच. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. ग्रामपंचायत. बरोबर. प्रत्येक गावाचा कारभार पाहणारी संस्था. पण इथे एक गोष्ट आहे, ज्या गावांची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे तिथे काय होतं? तिथे 2 किंवा अधिक गावं मिळून एकच गट ग्रामपंचायत असते, म्हणजे कारभार सोपा व्हावा यासाठी. अच्छा, आणि ग्रामपंचायतीची कामं तर आपल्या अगदी रोजच्या जीवनाशी जोडलेली आहेत. हो, अगदी. जसं की गावात पाणी पुरवठा करणं, रस्त्यावर दिवे लावणं, ज्याला आपण दिवाबत्ती म्हणतो. आणि जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणं, ही सगळी मूलभूत कामं. बरोबर. मग हे सगळं काम पाहतात कोण? म्हणजे इथे सरपंच आणि ग्रामसेवक या 2 महत्वाच्या व्यक्ती दिसतात. हो, आणि यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरं का. सांगा ना. सरपंच हे लोकांनी निवडून दिलेल्या सदस्यांमधून निवडले जातात. ते लोकप्रतिनिधी आहेत. आणि त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. अगदी. गावाच्या विकास योजना प्रत्यक्षात राबवण्याची जबाबदारी सरपंचांवर असते. आणि ग्रामसेवक? ते सरकारी अधिकारी असतात का? हो, ग्रामसेवक हे जिल्हा परिषदेकडून नेमलेले सरकारी कर्मचारी असतात. ते ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून काम पाहतात आणि रोजचं जे काही कामकाज आहे ते सांभाळतात. म्हणजे एक राजकीय प्रमुख आणि प्रशासकीय प्रमुख. बरोबर. आणि इथे ग्रामसभा नावाचा एक खूप महत्वाचा भाग आहे. ही नक्की काय असते? यात कोण सहभागी होऊ शकतं? ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व मतदारांची एकत्रित सभा. सगळ्या मतदारांची? हो, हे स्थानिक पातळीवरील लोकांचं सर्वात महत्त्वाचं संघटन आहे असं म्हणायला हरकत नाही. पण या सभा किती वेळा होतात? कायद्यानुसार एका आर्थिक वर्षात किमान 6 ग्रामसभा होणं बंधनकारक आहे. अच्छा, आणि यात चर्चा कशावर होते? यात गावाचा वार्षिक अहवालावर आणि हिशोबावर चर्चा होते. म्हणजे पैसा कुठे खर्च झाला, कामं नीट झाली की नाही, हे सगळं. आणि शासनाच्या योजनांचा लाभ कोणाला मिळावा हे ठरवण्याचा अधिकारही ग्रामसभेला असतो? हो, हा सगळ्यात मोठा अधिकार आहे. मला वाटतं यात महिलांच्या सहभागाबद्दलही एक विशेष उल्लेख आहे. ग्रामसभेच्या आधी महिलांची एक स्वतंत्र सभा होते. त्याचा काय फायदा होतो? तिथे त्या पिण्याचं पाणी, दारूबंदी, रोजगार, आरोग्य यांसारख्या विषयांवर अधिक मोकळेपणाने चर्चा करू शकतात. म्हणजे पुरुषांसमोर बोलायला संकोच वाटत नाही. खरंय. आणि ह्या सगळ्या कामांसाठी पैसा तो कुठून येतो? तर ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडी बाजारावरील कर यांसारखे कर लावून पैसा उभा करते. आणि सरकारकडून काही मदत मिळते का? हो, राज्य शासन आणि जिल्हा परिषदेकडून मिळणारं अनुदान हा एक मोठा स्रोत असतो. ठीक आहे. म्हणजे हा झाला पाया, ग्रामपंचायत. आता याच्या वरचा स्तर? पंचायत समिती. हिला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेला जोडणारा दुवा असं म्हणतात. अगदी बरोबर. एका तालुक्यातील सर्व गावांचा मिळून एक विकास गट असतो. विकास गट? हो, आणि त्या विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती. आणि तिचे पदाधिकारी? सभापती आणि उपसभापती यांची निवड निवडून आलेले सदस्य 5 वर्षांसाठी करतात. मग पंचायत समितीची मुख्य कामं कोणती? म्हणजे ग्रामपंचायतीच्या कामांपेक्षा ती वेगळी कशी आहेत? पंचायत समिती विकास गटात कोणती कामं करायची याचा एक आराखडा तयार करते. म्हणजे ती मोठ्या पातळीवर विचार करते. उदाहरणार्थ? लोकांची कामं, आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता, शेती, शिक्षण, उद्योग आणि लोककल्याण यांसारख्या अनेक विषयांवरती काम करते. म्हणजे एका गावापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्याचा विचार केला जातो. आणि यासाठी निधी? यासाठी त्यांना जिल्हा निधीतून आणि राज्य शासनाकडून अनुदान मिळतं. अच्छा. म्हणजे ग्रामपंचायत, मग पंचायत समिती आणि आता या रचनेतला सगळ्यात वरचा स्तर
जिल्हा परिषद. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते. पण इथे एक रंजक माहिती आहे की महाराष्ट्रात जिल्हे 36 आहेत, पण जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत. असं का? याचं कारण खूप सोपं आहे. काय? मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा हे पूर्णपणे शहरी भाग आहेत. तिथे ग्रामीण वस्ती नाही. अच्छा, म्हणजे जिथे ग्रामीण भागच नाही तिथे जिल्हा परिषदेची गरज नाही. अगदी. मग जिल्हा परिषदेचा कारभार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पाहतात. हो, पण तिचं काम वेगवेगळ्या समित्यांमार्फत चालतं. हे खूप महत्वाचं आहे. कोणत्या समित्या असतात? जसं की वित्त समिती, कृषी समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती आणि महिला व बालकल्याण समिती. प्रत्येक विषयासाठी एक वेगळी समिती असते. आणि इथे प्रशासकीय प्रमुख कोण असतो? इथे प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO असतात. CEO. हो, आणि जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यांची नेमणूक राज्य शासन करतं. म्हणजे प्रत्येक स्तरावर एक लोकप्रतिनिधी आणि एक सरकारी अधिकारी अशी जोडी आहे. बरोबर. एक प्रकारचा चेक्स अँड बॅलन्सेसचा प्रकार आहे हा. आणि जिल्हा परिषदेची मुख्य कामं कोणती? शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरवणं, पाणी पुरवठा करणं, शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा करणं आणि गावात दिवाबत्तीची सोय करणं. म्हणजे मोठ्या आणि जास्त खर्चाच्या योजना इथे हाताळल्या जातात. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी ही त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था आहे. हो, आणि या व्यवस्थेला खऱ्या अर्थाने बळकटी मिळाली ती 1992 साली. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळे, बरोबर? अगदी बरोबर. यामुळे या संस्थांना एक घटनात्मक दर्जा मिळाला. त्यांचे अधिकार आणि उत्पन्नाचे स्रोत वाढले. आणि या संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी काही अटी आहेत? हो, जसं की ती व्यक्ती भारताची नागरिक असावी, वय 21 वर्ष पूर्ण असावं. आणि तिचं नाव स्थानिक मतदार यादीत असावं. या अगदी मूलभूत अटी आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, म्हणजे केवळ मतदान करून आपली जबाबदारी संपत नाही. अजिबात नाही. हीच तर खरी गोष्ट आहे. ग्रामसभेत उपस्थित राहणं, आपल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारणं, विकास कामांबद्दल चौकशी करणं आणि नव्या कल्पना सुचवणं ही नागरिकांचीही जबाबदारी आहे. तेव्हाच गावाचा विकास खऱ्या अर्थाने होतो. नाहीतर मग या फक्त कागदावरच्या रचना राहतात. तर आज आपण पाहिलं की गावाचा विकासासाठी एक किती सुनियोजित आणि लोकशाही व्यवस्था आपल्याकडे आहे. ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत प्रत्येक स्तराची स्वतःची अशी एक महत्त्वाची भूमिका आहे. आणि या संपूर्ण चर्चेचा सार हाच आहे की पंचायतराज व्यवस्था ही केवळ एक प्रशासकीय रचना नाही, तर ती विकासात लोकांचा सहभाग निश्चित करणारी एक प्रभावी यंत्रणा आहे. बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या माहितीच्या आधारे कल्पना करा की तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहात. अच्छा. तर तुमच्या जिल्ह्यात तुम्ही कोणत्या विकास कामांना सर्वात जास्त प्राधान्य द्याल आणि का, यावर नक्की विचार करा.